नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओत. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की किसान सुविधा पोर्टल काय आहे आणि या पोर्टलबद्दल आपण कशा प्रकारे माहिती घेऊ शकतो आणि या पोर्टल आपण कशा प्रकारे यूज करू शकतो. मित्रांनो, एकच सांगायचं आहे, किसान सुविधा पोर्टल जे आहे त्याच्यामध्ये आपण आपल्या मार्केटमध्ये असलेले खतांची संपूर्ण माहिती घेऊ शकतो. आपल्या जवळपास फर्टिलायझरमध्ये किती खत अवेलेबल आहे आणि त्याची किंमत काय आहे, तुम्ही किंमतसुद्धा चेक करू शकता. तर हे पोर्टल अत्यंत महत्त्वाचं आहे की मित्रांनो, तर व्हिडिओ एंडपर्यंत बघायचं आहे आणि संपूर्ण माहिती आपण घेऊया की किसान सुविधा पोर्टल आपल्या प्रकारे कशा उपयोगी आणू शकतो. तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. मित्रांनो, आज आपण किसान सुविधा पोर्टलबद्दल माहिती बघणार आहोत. यात सुविधा पोर्टल शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या सुविधांबद्दल घेणार आहोत. तसेच सध्या खतांचा बाजारभाव काय आहे बघायचा, आणि जवळच्या फर्टिलायझरमध्ये किती प्रमाणात खत अवेलेबल आहे आणि त्याची किंमत काय असणार आहे, संपूर्ण माहिती या पोर्टलच्या माध्यमातून शेतकरी बांधव हे जाणून घेऊ शकतात. तर मित्रांनो, व्हिडिओ एंडपर्यंत बघायचे आहे आणि किसान सुविधा पोर्टलची माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो. तर बघा, किसान सुविधा पोर्टल जे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, त्याचं हे होमपेज आहे. तर अशा प्रकारे हे होमपेज किसान सुविधा पोर्टलचं आहे. तर मित्रांनो, यामध्ये सांगायचं एकच आहे की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की फर्टिलायझर म्हणून ऑप्शनवरती. तर मित्रांनो, राज्य सरकार, केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी वेगवेगळ्या नवीन योजना राबवत असते. या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पोर्टलवर जावे लागते. त्यात कधी कधी अडचणी येतात, म्हणून ही गोष्ट लक्षात घेऊन सरकारने शेतकऱ्यांसाठी नुसते किसान सुविधा पोर्टल चालू केले. शेतकऱ्यांसाठी एक पोर्टल स्मार्ट ॲप ठरणार आहे, ज्या पोर्टलद्वारे शेतकरी स्वतःची नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन हे करू शकता आणि अनेक सुविधांचा लाभ मिळू शकतो. मित्रांनो, आजच्या या लेखात किसान सुविधा पोर्टल म्हणजे काय, किसान सुविधा पोर्टलद्वारे म्हणजे शेतकऱ्यांना कोणकोणत्या फायदा मिळणार आहेत तर बघूया. किसान सुविधा पोर्टल किंवा ॲपचे उद्दिष्ट. मित्रांनो, किसान सुविधा पोर्टल ॲप हे भारत सरकारचं सहकार्याने नॅशनल इन्कॉमेंट टेक सेंटर म्हणजे NIC विकसित केले आहे. या पोर्टलचा शेतकऱ्यांना खूप लाभ होणार आहे, कारण या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती संबंधित उपयोगी आवश्यक ती माहिती पुरवली जाणार आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या गुणवत्तेत आवश्यक सुधारणा करता येईल. त्यामुळे पिकांचे उत्पन्न वाढेल, तसेच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल. मित्रांनो, याबरोबर अजून एक फायदा म्हणजे सुविधा पोर्टलद्वारे नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे शुल्क देणार नाही, हे बिलकुल फ्री आहे मित्रांनो. तसेच या पोर्टलवर जे काही डेटा असतो तो जिल्हा आणि ब्लॉक स्तरावर नियंत्रित केला जातो. मित्रांनो, किसान सुविधा पोर्टल सुरू करण्याचा मागचे उद्देश शेती आणि योजनापैकी यासाठी आहे. तर खतांचे सध्याचे बाजारभाव आपण कशा प्रकारे चेक करू शकतो. तर मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला किसान सुविधा गव्हर्नमेंट या पोर्टलवर जायचं आहे. त्यानंतर फर्टिलायझर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तसेच आपण पुढे इमेजमध्ये बघणार होते, इमेज बघा, किसान सुविधा पोर्टल आणि या ठिकाणी 2 नंबरला ऑप्शन आहे फर्टिलायझर. तर या फर्टिलायझर ऑप्शनला आपण क्लिक करायचं आहे. या ठिकाणी भरपूर ऑप्शन आहेत, PM किसान आहे, किसान राहत आहे. तर असेच भरपूर ऑप्शन आपल्याला या ठिकाणी बघायचे. तुम्ही भरपूर योजनांच्या माहितीसुद्धा या पोर्टलद्वारे घेऊ शकता. या ठिकाणी बघा, फर्टिलायझर स्टॉक पोझिशनसुद्धा तुम्ही चेक करू शकता की तुमच्या जवळच्या फर्टिलायझरमध्ये किती खत अवेलेबल आहे, त्याची किंमतसुद्धा पाहू शकता. तर या ठिकाणी बघा, तुम्हाला तुमचं राज्य निवडायचे आणि सिलेक्ट प्रोडक्टमध्ये तुम्हाला कोणत्या खताची माहिती पाहिजे, त्या खताची किंमत काय आहे, त्यानंतर त्या खत किती प्रमाणात अवेलेबल आहे तुमच्या जवळच्या फर्टिलायझरमध्ये, संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे. तर या ठिकाणी बघा, महाराष्ट्र आपण निवडलेले आहे. त्यानंतर प्रोडक्ट बघा, नीम युरिया 50 किलोची बॅग ती आपण निवडलेली. त्यानंतर या ठिकाणी बघा, सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला खताची प्राईससुद्धा दाखवलेली आहे की 295 रुपये या बॅगची किंमत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक खताची किंमत जाणून घेऊ शकता. त्यानंतर बघा, जवळच्या खतात किती स्टॉक शिल्लक आहे ते सुद्धा आपण पाहू शकतो. सर्वात पहिले आपल्याला किसान सुविधा गव्हर्नमेंट या वेबसाईट राहायची. त्यानंतर फर्टिलायझर ऑप्शन आपल्याला क्लिक करायचे, जसं आपण मागे पाहिलं. या ठिकाणी बघा, फोटोमध्ये दाखवले फर्टिलायझर ऑप्शनला आपण क्लिक करून घ्यायचे. त्यानंतर आपलं स्टेट निवडायचे. त्यानंतर या ठिकाणी बघा, आपलं जवळचं फर्टिलायझरचं दुकान आहे त्याचं नावसुद्धा आपल्याला निवडून घ्यायचे. त्यानंतर आपला स्टेट निवडून झाल्यावर आपल्याला जवळचं फर्टिलायझर रिटेलर आहे त्याचं नाव आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे. जवळपास तुम्ही कुठलं बी दुकानाचं नाव सिलेक्ट करू शकता.